तेरे मुक्ती चारी साखी आहे की आईचं गर्भाशय. मला तर आईच्या गर्भात जायला मिळालं, मला जुन्या काळात जायला मिळालं. धर्म म्हणतो देवळात जा चारी मुक्ती मिळतील. आपल्याकडे चार मुक्ती आहेत. कुठल्या मुक्ती आहेत? पहिली मुक्ती असते त्याला आम्ही म्हणतो सलोकता, की आपण इथे बसलोय, मी ठरवतो की मला जायचंय बरं का आपल्या जगन्नाथपुरीला, मग मी प्लॅन करून ओरिसात जातो, चला त्याच्या लोकांमध्ये गेलो अजून जवळ जातो, तिकडे बिकडे काढून मला शिखर दिसायला लागतं, त्याच्या जवळ जातो आपण, त्याला म्हणतात समीपता. आपला धर्म इतका चिकणा आहे ना, तो येऊन मला मिठी मारू पण नको, वेळच नाही, माझ्या एरियात आलास जिंकलास, आणि कळस बघून निघून जातो आपण. जवळ आलास तरी जिंकलास, तरी पुढे जातो मी, आई शपथ एक मूर्ती दिसते मला, रूपात अडकतोच मी, त्याला म्हणतात स्वरूपता. आणि पुढची असे शेवटची मुक्ती त्याला सायुज्यता म्हणतात. पण सायुज्यता म्हणजे तू आणि मी वेगळा नाही, ते तुम्हाला मला जमत नाही. ज्यांच्या लास्ट ऑर्बिटमध्ये एक इलेक्ट्रॉन शिल्लक आहे, आपण माणसं, आपल्याला सायुज्यता नाही. ते कोणाला कळलं? ज्ञानेश्वराला. पण ते काय लिहितात? पांडुरंग कांती तिचं दिव्य तेज झळकती. काय लिहिलंय? रत्नकीळ फाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळते. क्या बात आहे. पण तेच लिहितात, वर्णन करून झालं काय म्हणतात? पाया पडू गेले परी पाऊल चिन्ह दिसते, स्वयंभू उभा असे समोर की पाठीमोरा नागडे. की तो मी इतका एक झालोय की मला कळतच नाही तो समोर बघतो का पलीकडे बघतोय. ते वेगळे ते सोडून द्या, आळंदीच्या राणीकडे पण भांगडीत पडू नये. पहिल्या तीन मुक्ती तरी आपल्याला मिळू शकतात. तो आणि मी वेगळे, दर्पणी पाहता रूप न दिसे व आपुले, हा आपला प्रवास पाहिजे. करा जमेल तो, शक्य का? पण हे शक्यच नाही. पण दॅट इज व्हॉट इज सायुज्यता. तर ह्याच्यावरती अजिबात वेळ घेत नाही भरकन. विष्णू भागवत पुराण कोट करतो. देवळात काय काय आहे? मेरू पर्वत आहे, विष्णू भागवत पुराण. आणि देवाच्या कृपेने मी ही लेक्चर्स आयुकामध्ये पण दिलेले आहेत. माझ्या नशिबाने नारळीकर सरांपुढे सुद्धा बोललेलो आहे, म्हणून फेकत काही नाहीये. ओके. मेरू पर्वत इमेज ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे, इमेजिनरी. अख्खे ब्रह्मांड फिरतंय. एक मध्ये अशी कर्णिक आहे, तिरकी आहे, ते भोवती गारागारा फिरतंय. उत्तरेला सुपार्श्व पर्वत येते, दक्षिणेला गंधमादन, गंधमादनच्या दक्षिणेला मान सरोवर, दक्षिणेला कैलास, दक्षिणेला भरतवर्ष, अशी वर्णनं आपल्या विष्णू भागवत पुराणात देऊ ठेवलेली आहे. चारही पर्वतांची वर्णन आहे. आणि पुढे आपण डिटेल जाऊ. हा असा मेरू सांगितला त्यांनी, आईस्क्रीम कोन सारखा मेरू येतो. त्याची उंची असते 1,00,000 योजन उंच येतो. 1,00,000 योजन. एक योजन म्हणजे 9 ते 11 मैल. ही सगळी गणितं ऍक्सेप्टेड आहेत. आलंच मला चिपकवलं असं नाही. 1,00,000 योजन आहे. पण गंमत कशी माहिती का दुर्दैवाने, आपण जर इमेजिनरी ऍक्सिस काढला आडवा पण, तर 16,000च खाली आहे, 84,000 वरती आहे. खाली येऊच असला तो टिल्ट होणार ना. परत सारा सरळ मुद्दा आहे, खाली कमी वरती तो टिल्ट होतोय. तो झोपू नये, पडू नये म्हणून मर्यादा परत आपण जसं ठोकतो की नाही, तंबूची कणात अशी असेल, तो आपला आधार इकडे असतो. दॅट वे 4 पर्वत असे बाजूला मागे फाकून उभे आहेत, ते मर्यादा पर्वत. या सगळ्याचा अभ्यास केलेला गेलेला आहे. आणि हे जे प्रत्येक पर्वताच्या पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मेरूच्या आसपास सापडतं. ते तुम्हाला डिझाईन सांगतो. हे डिझाईन कसं देवळात दिसतं बघा. कळस म्हणजे मेरू, हा मेरू आहे, हा पण मेरू आहे. अंकुरवाड अख्खाच्या अख्खं मेरूच, आम्ही मेरू मेरूच सांगतो. कंदाऱ्या महादेव मेरू पर्वत आहे, हे आपलं कंदाऱ्या महादेव आहे. आणि फक्त त्याच्यापुरतं राहत नाहीये. तुमच्या आमच्या घरात कसं आपण करतोय बघा आजकाल, आपल्या घरातलं देवघर आहे ते. देवघर आहे, वरती चौकोन असून 4 टप्पू असतात. डिझाईन आले कुठनं ते? हा मेरूच्या वरचा भाग आहे आणि 4 मर्यादा पर्वत ते ठेवले. डिझाईन आपल्या घरात कशी झाली परकोलेट. आजकाल क्रिस्टल हिडिंग करून टनाटण झाले. ते क्रिस्टल्स आम्ही असं करतो. आम्ही ज्या पूर्वी शाहीग्राम केले तो प्रकार काय होता? एकूण एकच सगळं. माझी आजी म्हणायची, रावल्या नीट बोल रे, वासू तथास्तू म्हणतो. आम्ही हाड करायचो. आजकाल ॲफर्मेशन 5 ते 55 वेळा म्हणा, मी छान, मी छान, मी गोरा, मी गोरा, मी गोरा होतो. हा जो प्रकार आपण फॉलो करतो, आपण सगळं तेच करत आलोय. पण रोजवारीमध्ये धुतलं गेलेली ही फॅक्ट आहे. आपल्या घरातली देवळाची डिझाईन हे मेरू पर्वत आणि 4 मर्यादा पर्वत हीच असते, हे यासाठी दाखवलं. आता शिल्प, आपण जे मूर्ती बघतो त्या मूर्तीला आपण शिल्प असं म्हणणार आहोत. शिल्प म्हणल्यावर मनात काय काय येतं? ते इतक्या गोष्टी मनात येतात की धार्मिक जाणीव असेल का, मूर्ती म्हणजे काय असेल, काय वेगळा प्रकार जातो. का मुद्दाम स्लाईड दाखवतो? देवळात जाताना शिल्पांचा मूर्तींचा अभ्यास का लागतो थोडा बहुत. आता एक सांगितलं की असं तुम्ही बुलेश्वरला गेला, जवळ बुलेश्वर आहे, प्रदक्षिणा पथावर तिथे मस्त भैरव उभा आहे. आमचा भैरव. खिद्रापूरला जा, कोपेश्वरला, तिथे भैरव उभा आहे.
बाय डेफिनेशन दोघं सेम आहे. हातात मुंडकं आहे, गळ्यात दरगुंडांची माळ आहे, ते नेकेड असतात, खाली बुबू आहे, सगळं ठीक आहे. पण जेव्हा माझं यवतजवळचं भुलेश्वर हे काश्मीरी शैलीकडे झालं, स्कूल ऑफ थॉट, त्या भैरवाला आम्ही महाकाल म्हणतो. आणि नॉर्मल पाशुपत असतं त्याला आम्ही भैरव म्हणतो. आम्हाला लगेच लोक चुका काढण्यात चुकले का पूर्वज तुमचे? सेम आहे की ते डिझाईन सेम आहे, नावं वेगळी कशी का? आलं मनात म्हणून चिकटवलं कविता म्हणून. उदाहरण सांगतो पटणार. हा जेव्हा दिसतो माणूस 7 नंबर असतं, बायकोचं नाव साक्षी असतं, त्याचं नाव महेंद्रसिंग धोनी असतं, पण व्हेनेवर ही वेअर्स 7 नंबर, सेम ऑर्गॅनिक केमिस्ट्री या माणसाची आहे, सेम मॅटर स्टॅटिस्टिक्स आहे. पण जेव्हा पिवळा कपडा तो घालतो, आम्ही धोनीला CSKचा थाला असं म्हणतो. तो इंडियाला रिप्रेझेंट करत नाही, तो फक्त CSKला करतो, त्याला थाला असं म्हणतात. हेच आहे की सेम ऑर्गॅनिक केमिस्ट्री. जेव्हा निळा कपडा घालतात त्याला आम्ही भारताकडून खेळणारा माही असं म्हणतो. हे उदाहरण का सांगतो? हे आपण जगतो ना. तर तुम्ही धोनीला जर थाला आणि माही म्हणून ऍक्सेप्ट करता, ड्रेस बदलल्यावर, तर छायाला भैरवला कधी ऍक्सेप्ट करत? हा साधा सरळ मुद्दा आहे. आणि असंच आहे, मूर्तींची भाषा कळली की देवळं छान बोलू लागतात. हे जर केलं ते प्रकाराने ह्याला मी करू नका. हा जो प्रकार मुद्दा असतो आणि प्रत्येक शिल्प वेगळ्या ठिकाणी वेगळं आहे. इथे मी बोलताना जर आता अचानक कविता म्हणायला लागलो तर दगडफेक करतील हे जीविका. तू आलाय कशाला, कविता काय म्हणतोस? औषध लिहून द्यायला लागलो तर आता मी डेंटिस्ट अजून सिझोफ्रेनिक व्हायला वेळ आहे. जाताना ती वेळ येईल सिझोफ्रेनिया व्हायची. पण आता तुमच्याशी ॲज अ इंडोलॉजिस्ट बोलताना आय शुड बी इंडोलॉजिस्ट ओनली. त्याला रोल डेफिनेशन असं म्हणतात. त्यामध्ये मूर्तीची डेफिनेशन पक्की ठरलेली आहे, कोणाची कुठे. हे मला आवडतं चित्र आहे. किती छान दिसतात. हे अनोखे गठबंधन असतं. आपल्याला याची खरी रूप कळत पण नाहीत. फोटो साईज सगळे एकत्र, पण उभे राहिले रंगमंचावर शाळेला कसलंच हे. म्हणजे हे जर मी मान्य करतो तर माझ्या सुद्धा वेगवेगळ्या मूर्ती असतात. मूर्ती ती जागा बदलली, जसं आपण वेरूळबद्दल बोललो, इथून इथे ठेव, बदललाय तो बदलणारच आहे. पण त्याला अख्खाच्या अख्खं देऊळ म्हणजे काय माहिती लागतंच लागतं. दोन डेफिनेशन माहिती पाहिजे. ती माझी अतिशय आवडती दाखवतो ही आवडती. एक मिनिट दाखवतो फक्त तिच्याबद्दल आणि मग पुढे आपण बरोबर जाऊ. तिला म्हणले की एक तुम्हाला सांगण्यासाठी बरं का, 8 हातवाली आहे. आम्हाला काय सांगितलं की तुमचा जो देव आहे, तुमच्या देवाला जाऊ नका वगैरे वगैरे, काही जॉन मॅकॉरी डिटेल नको जायला, कारण इंडियन वर्शिप मॉन्स्टर्स, कारण त्यांच्या देवाला 8 हात आहेत, तर खूप डोकी आहेत. आजपासून लक्षात ठेवा, माझ्या कुठल्याही देवाला 2हून जास्त हात नाहीत. माझ्या कुठल्याही देवाला 1हून जास्त डोकं नाही. कंबोडिया मला आवडतं, नो डाऊट, कशा प्रचंड आवडतं कंबोडिया. पण एक गोष्ट सांगायला, त्यांनी 50-50, 90-90 मीटर त्यांनी पॅनल केलेलं आहे. ही काय अष्टभुजा? तर वर्णन तुम्हाला कोट करतोय, देवी महात्म्य, म्हणजे मार्कंडेय पुराणाचं देवी महात्म्य. तो आधी राक्षस आहे की नाही, तो काळवीट म्हणून येतो. काळवीट टोकदार शिंग आहे, विष असतं लागलेलं, तो भसा 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 भोसकर येतोय. तो वर्णन असे आलीड आसन, देवी अशी करते. हा सी शेप, हे धनुष्य, हे पॅरल, बाण ओढणे आणि डोस आकरण. हे झाल्यावर तो मेला, लगेच तो नाक गुंन येतो. मग हिची ऍक्शन आहे, असे पाय होतात, हात येतो पुढे, पिशवीसारखं येतं, उजवीकडे झुलते, त्या सापाला पकडते, त्याचा हत्ती बनतो, असाच हात राहतो. स्वोर्ड आहे, इथे ढाल येते, तलवार येते, ती डावीकडे वळते, सोंड कापते, आणि तो शेवटी जेव्हा रेडा म्हणून येतो महेश, तेव्हा ती आपली रची ऍक्शन ठरलेली अशी मारणार आहे. तर लक्षात ठेवा, महिषासूर मर्दिनी ही अष्टभुजा का आहे? तर माझ्या त्या शक्तीने 4 राक्षसांना 4 शस्त्रांनी ज्या क्रमाने, जेव्हा जेव्हा मी वेरूळला किंवा खिद्रापूरला डान्स वर्कशॉप्स घेतो अनेक आमच्या मैत्रिणींबरोबर, तर त्या अँगलनी करा म्हणून सांगतो, आधी तू हे कर, मग ते कर, आणि त्याचं भरभर शूट केलं ना, हे अष्टभुजा दिसतं. तर ज्या माझ्या कलाकाराला वाटलं असेल हे सगळे आपण एकाच फ्रेममध्ये टाकू, त्याचं डोकं शुड बी क्या बात आहे, हे प्रकार केले पाहिजे. हे लक्षात ठेवा. आणि सांगितलं काय केलं, तुमचा देव असा आहे, 8 हात असतात, असं नाही, 2च हात आहेत यार, फोटो काय काय करतो एका फ्रेममध्ये टाकली, समथिंग डिफरंट नको. हा, हे कामशिल्प आणि मंदिर हा विषय सगळा वेगळा आहे. त्यासाठी अख्खी दिवस जातात. पण प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण भाव आहे, लक्षात ठेवा. हे मला सांगायला आवडतं. सुरसुंदरी मग अशी बोललो, हा जो प्रकार आहे ना,
ती आरशात बघते, खूप तुम्हाला ठिकाणी सापडतील बघा, ती दर्पण असते, आरसा हातात आणि त्याच्या आरशात बघत असते. कधी कधी म्हणजे नुसती बघते तेव्हा काय कळतं, आरशात स्वतःला निरखणारी जी ती बघते. आता लक्षात घ्या, मी तिकडे मराठी मीडियम मधला आहे, रेणुका स्वरूप मध्ये मोठा प्रकार होतं कसं बघा, ती अशी बनते, अशी तयार होते स्वतः, तरी अशी करते. द वे शी स्टँड, ज्या प्रकारे उभी राहते, हात कुठे टॉर्सो कसा होतो, मग ती रूप गर्विता आहे का, स्वतःच्या प्रेमात पडणारी आहे का, अशा गोष्टी बदलत जातात. सगळ्यात मला आवडणारी गोष्ट आहे इथे पाहिलं, सगळ्यात शेवटची आवडते ती ही बघा, ते छोटस मंकी आहे, मंकी बाबा तिकडे माकडो बाहेर तिथे, हे लक्षात ठेवायचं, माकड असतं. कारण का दाखवलंय सांगतो तुम्हाला, माकड तिथे आपल्या हिंदू धर्मात आणि आयकोनोग्राफी एकत्र मध्ये निर्णय घ्यायला चंचल धरून, निर्णय घ्यायला त्याला मासा म्हणतात, फिश. म्हणून हंस की जो निरक्षर बुद्धिवाला आहे, दूध पाणी वेगळं करणार आहे, तो चोचीमध्ये मासे घेऊन बसतो. भुवनेश्वरला अख्खी लाईन आहे अशी. मग त्यातून कळतं की हे पीठ आहे ते पूर्वी साधना पीठ असणार. इथे या साधना करा, नो युअर सेल्फ पण गेट आउट, हा जो प्रकार आहे, फाइंड युअर सेल्फ. हंस आणि मासे. आणि माकड जे असतं ना, माकड इज अ एपिटोम ऑफ लस्ट. आणि लस्ट हे फक्त शरीर सुखाचं नाही, वखवख म्हणू आपण त्याला, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, त्याला मंकी माकड म्हणलेलं आहे. आणि प्रदक्षिणा संपत आली, खिद्रापूरला पण आहे, हे पळस देऊया तिकडची विष्णू मंदिरातले, खजुराव तर पोत्याने अशा आमचे फार सुंदर आहेत तिथे. संपत आली प्रदक्षिणा, मला वाटत नाही मी जिंकलो, आम्ही शब्द सोडले, रूप सोडले, मम्मा आज मी गर्भाशयात येणार, सगळं तिकडे आलो. प्रदक्षिणा संपत आली की या ताई असतात, अतिशय छान नटलेली थटलेली असते ती, भरतीनेच बघत असते कुठे त्रिभंगा, आणि बाजूला माकड असतं कापड ओढणार. माझ्यातला मी कधीच संपत नाही, यू फील तू जिंकलास, संबंधच नाही. जे कोणी म्हणतात ना मला कसली अपेक्षा नाहीये, आता अपेक्षा नाहीये, अजून म्हणतो का आपण होत. ते माझं गाणं आहे, आपल्याला मला आवडणारं गाणं आहे, सूरज को धरती तरसे, धरती को चंद्रमा, पानी में सीप जैसे प्यासी हर आत्मा. अर्थ काय आहे, 27 नक्षत्र, त्यातली 9 आत्ताची पावसाची नक्षत्र, त्यात एक येणार स्वाती नक्षत्र, त्यात एक थेंब वरती असणार, तो खाली पडेल आणि माझ्या शिंपल्यात पडला त्याचा मोती होईल. काय लिहिलंय, पानी में सीप जैसे प्यासी हर आत्मा, बूंद छुपी किस बादल में कोई जाने ना. तालवे नदी के जल में ही गाणी आहेत. आपला सगळ्यांना आहे ना तो थेंब पडावा. जी लोक म्हणतात की माझ्याकडे काही अपेक्षाच नाहीयेत आणि मी आता आय एम कंटेंट, असं काही नसतं. कंटेंट शब्द चुकीचे, नोबडीज कंटेंट. हरकत नाही, ऍक्सेप्ट करायला जगता येतं छानपैकी, हरकत नाही. वेगवेगळ्या सुरसुंदरी. हा एक प्रकार मला सांगायला आवडतो. नशिबाने योग्य वेळी मी इथे बोलायला आलोय, अधिक महिना झालेला आहे, तर कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर माफ करा. जावयाचं कौतुक करता नाही, तुम्ही पिवळा हत्ती रस करते काय, हा कोणी तुम्हाला गंडवले मला कळलेलं नाही. आपण रेकॉर्ड करतो, हरकत नाही, विदाऊट एडिटिंग जाऊ शकते इकडे तिकडे, काहीच हरकत नाही. जसं मी तर सभ्य भाषेत बोलतो, कारण नवरात्रातल्या वेगळ्या रंग, वेगळ्या साड्या, जास्त बोलायला नको, मित्र सगळे माझे, कुठून आलं प्रतिपदाला ही साडी दिली, त्या रंगाची साडी, हरकत नाही. तसं कोणीतरी पिवळे हत्ती दिले, काम गजांत लक्ष्मी, कोणी सांगितले गणपतपणा. माझं म्हणणं आजपासून ते हत्ती पेपर वेट म्हणून वापरा फक्त घरी. गजलक्ष्मी हिला म्हणतात. खाली पाणी आहे, खाली कमळाच्या पाकळ्यात, फ्लोरा फ्लॉरा बघा, वेरूळ मधली सुंदर गजलक्ष्मी येते. कमळाच्या पाकळ्या एकामेकांना पॅरल नाही आहेत, समांतर नाही आहेत, त्या हलतायत. जेव्हा ते समांतर नसतात तेव्हा तुम्हाला कळलं पाहिजे हलतायत. मुव्हिंग वॉटर, त्याच्यावर बसलेली ती, हातात पद्म घेऊन, ॲज युजल कमळ आणि फोडलेला असतो, तो मुद्दाच नाही. हत्ती आहे, हत्ती एक कळशी पाण्याने खाली टाकतोय, पाणी भरतोय, ती कळशी वर जाते, दुसरा हत्ती डोक्यात उलटी करतोय, आणि हे जे आहे ना चालू, ऋतुचक्र म्हणतात. काळे हत्ती म्हणजे काळे मेघ, हे चौथी शिकलो ना यार. पाणी, पाण्याची वाफ, वाफेचे काळे कुट्ट ढग आणि त्याचा पाऊस, हे जर सुरू झालं तर मग ती वसुंधरा सुजलाम सुफलाम सस्यश्यामला होणार. आणि काळेकुट्ट ढग म्हणजे काळेकुट्ट हत्ती, हे सांगितलं कोणी तर सांगितलंय तुमच्या कालिदास साहेबांनी सांगितलंय, संस्कृतवाल्यांनी. आपण भारतीय लोक हिंदी, संस्कृत, इंग्लिश सिनेमाच्या नाटकाच्या बाहेर नाही. ऐच्छान सांगतो, माझ्या लाडक्या माधुरी दीक्षितनी लग्नात बूट पळवेपर्यंत आमच्या लग्नातनं बूट पळवली जायची नव्हती. ही फॅक्ट आहे. जेव्हा व्ही शांतारामचे प्रोड्युसर होते
तेव्हा आडनाव जरी असं ना गुप्ता वगैरे हिरोईन, ती पण माप ओलांडून घरात यायची. जो प्रोड्युसर आहे त्याच्याप्रमाणे आपण नाचत आलेलो आहोत आजपर्यंत. कालिदास म्हणला मेघदूतात की मस्तवाल वारं पिऊन जे आवाडावे हलतात त्यांना बघून मला त्या मस्तवाल हत्तींची आठवण येते. चिपकवलं. हत्ती म्हणजे ढग आजपर्यंत चालले ते 500 पासूनचे आता 2023 सालातलं 26 साल आलेलं आहे. तर हे जे सायकल आहे त्याला म्हणतात गजलक्ष्मी. आणि अजून जर तुम्हाला बघायला असेल त्यातले मोशन्स आणि इमोशन्स कशा आहेत, तुम्ही चाललाय वेरूळला, तुम्ही जाताय, इथे फोटो नक्की काढून पाठवा. हा हत्ती बघा, म्हणजे शिल्प बघायचं कसं, साधा हत्ती आहे. पण तुम्हीच जंगलातले प्राण्यांशी खेळणारे आहात, वनस्पतींशी. हत्ती सुद्धा असा आहे, पण हाक मारली हे हत्ती असं नाही बघत. हत्ती हत्तीला मान त्याच्या असं नाही, हत्ती असं बघणार फाईन. तो हत्ती जो हलताना जो असा हलतो कसा बघा, अख्खा हल्ल्यावर मग कळेल या हत्तीच्या पाठीवरती साखळदंड आहे, तो पण उडत उडत चाललाय. हा बघा, हा जो हत्तीच्या पाठीवर साखळदंड उडतोय ते पैंजण नाहीये, छुमछुम नाहीये, ते साखळदंड उडाला. काय मुवमेंट पाहिजे हत्तीच्या. अशी वेरूळ मधली सगळी शिल्प इमोशन्स अशी आहेत. पण आम्ही फक्त हे तोडलंय पुढे जाऊया, नाही नाही नाही, ते बघा असं समजून घ्या. आणि याला म्हणतात गजलक्ष्मी किंवा गजलक्ष्मी. हत्तीला पाऊस आणि हे जर नीट राहिलं, मग गजलक्ष्मी जर घरी पाहिजे असेल, खाली पाण्याचा थोडा लाटा, मस्त पद्धतीने बसले आणि 2 सोंडा, एवढंच घ्या आणि द्या. तो पिवळा हत्तीला संबंध नाहीये गजलक्ष्मीशी, हेच मला सांगायचंय. पण मला काय ठीक आहे म्हणजे चालत आहे. जो लग्न झाले का गजलक्ष्मी, हा ठीक आहे. नाही आधी म्हणण्यात फार राडे होतात म्हणून सांगितलं, ठीक आहे पुढचं पुढे. हे सगळ्यांना कल्पना आहे. 2-3 वर्षापूर्वी मोदी साहेबांनी जेव्हा हे ठेवलं होतं तिथे इंटरनॅशनल ठिकाणी, ते धर्माचं म्हणून सांगण्यात आलं. काय संबंध नाही त्याला धर्माचा त्याचा. आजही त्याच्यावरनं सकाळचे 12 दुपारचे 12 करून किती वाजले हे कळतं. हार्डली 1.5 मिनिटाचा फरक पडलाय फक्त. म्हणजे हे कळल्यावर कळतं की उत्तरायण का दक्षिणायन काय आहे, ओरिसातलं कोणाचं. सूर्याच्या बरोबर किरण कुठे पडतात, हे बरोबर 8 स्पोक आहेत. 2 मोठ्या स्पोक पर्यंत अंतर 3 तास आहे. मधून जाणारा स्पोक आहे ते 1.5 तास आहे. खाली मणी आहे 30 मणी, 1 मणी 3 मिनिटाचा आहे. इतकं होतं तिथं. आणि हे असताना जर वाटलं की मला विज्ञान माहिती नव्हतं, तर म्हणजे हाईट आहे ही प्रकार. त्याच्यामध्ये मला म्हणाल खगोलशास्त्र दिसतं. उत्तरायण दक्षिणायन असताना कुठलं चाक बघायचं हे पण माहिती असतं. आणि असं असताना मी ऍक्सेप्ट करत नाही, हे आपलं दुर्दैव आहे. या घटना असताना बरोबर सांगतो, याला विरगळ असं म्हणतात. बेसिक नाव विरक कल्लू. कल्लू म्हणजे दगड, कल्ल कानडी मुलखात. कल्ल हा दगड, विरक कल्लू, विराचा दगड. त्या गोष्टी असतात. खाली काय काय झालं असतं, त्या गावासाठी कोणी कोण धारानिधी पडले, खूप विरगळ असतात. व आवड असेल, आपलं किकली नावाचं गाव आहे सुरूर फाट्याच्या पुढे सातारा रोडवर. रस्ता बेकार आहे दुर्दैवानी, पण ते गाव खूप सुंदर आहे. तर 150-200 वेगवेगळे आहेत, पण त्या छान ग्रामस्थांनी ते ठेवलेले आहे. आता इथे जरा एक थांबायचं असतं. काळकाम वेगाचं गणित मला आवडतं. कलियुग, मी सांगतो की मंदिरात काय काय आपण गोष्टी बघू शकतो. हा जो मुद्दा आहे, युग, आपण मेरू पाहिला, स्ट्रक्चर पाहिलं, टाइम स्पेस आईचं गर्भाशय पाहिलं, फिलॉसॉफी पाहिली, प्युअर गणित. युग, कलियुग म्हणजे साधारण 4,32,000, साधारण म्हणत नाही, चुकला शब्द, 4,32,000 वर्ष म्हणजे एक युग. द्वा म्हणजे 2, दॅट इज द्वापार. 3 गुणिले 3 इज त्रेता. आणि सत्य गुणिले 4. या सगळ्याची बेरीज जी केली, त्या सगळ्या बेरजेला आपण 43,32,000 वर्ष जर झालो, तर त्याला म्हणतात एक महायुग. आपण युगे 28 विटेवर उभा, काय माहितीच असं युग म्हणजे काय. आपण कल्पांत, माझ्या कल्पनेच्या पलीकडचं होतं. आणि म्हणजे काय, कल्पाचा अर्थ काय गोतिल्ला, काहीच माहिती नसतं. हे बघून घ्या गणित. आणि हे कोट करतोय विष्णू पुराण आणि भागवत पुराणातलं आहे. हे सगळं आलं की फोटो काढा, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना एकत्र दिसेल. हे याची बेरीज एक महायुग. आता गंमत बघा, ते नुसतं नाही, अशी 71 महायुग झाली की एक मनू बदलतो. हे गणित आहे. आपण मनवांतर, मनू म्हणजे नवीन चालू होतं आयुष्य. आता आपला विश्वास मनू कुठला आहे सगळे नाव माहिती असतात. एक मनू. आता लक्षात ठेवायचं, हे किती वर्ष, साधारण एवढे वर्ष होतात. आता गंमत बघा, 14 मनू झाले की एक कल्प. आपण नाही का कल्पांतापर्यंत वाट पाहिली तशी, मला कल्पनाच नव्हती. ती कल्पना कालची परवाची नव्हती, इतक्या वर्षांची कल्पना काय काय वेळा निघून जाते, काही वेळेला शून्य मावतच नाही, इन्फिनिटी. हे 14 म्हणजे की एक कल्प.
आता गंमत बघा काय आहे, ते साधारण 1000 महायुग हे एक कल्प. पुन्हा सांगेन, विष्णू आणि भागवत पुराणात डिक्टो तुम्हाला त्याचीच कॉपी केलेली, प्रश्नच नाही. माझ्या मनातलं किंवा विचित्र विश्वातली गोष्टी सांगत नाहीये, ऍक्सेप्टेड गोष्टी आहेत त्या. आता गंमत बघायची, अशी 2 कल्प झाली ना, 2 कल्प, की साहेबांचा एक दिवस एक रात्र होते, ब्रह्मदेवाचा एक कल्प दिवस एक कल्प रात्र. बाबू, ब्रह्माचा एक दिवस रात्र झाली. ओके, एक दिवस फक्त साहेबांचा. आता लक्षात ठेवा, 1 महिना आणि 30 कल्प झाले की ब्रह्मदेवाचा 1 महिना झाला. जो कन्सेप्ट आहे ब्रह्म म्हणजे काय, 1 महिना झाला. असं प्रत्येक युगातला ब्रह्माचं आयुष्य किती असतं? 100 वर्ष ब्रह्माचं आयुष्य असतं. इथे कॅल्क्युलेटर मार खातो, कॉम्प्युटर मार खातो, शून्य संपतच नाही हा प्रकार. आणि इथे थांबत नाही, कारण ब्रह्म आपण आजकाल विचारत पण नाही ब्रह्माला विचारायला. आपण आजकाल शिव आणि विष्णूचे भक्त आहोत. पुढचं ब्रह्म बघा, हे कळलं, ब्रह्माचं आयुष्य 100 वर्ष. हे बघा, ब्रह्माचं एक आयुष्य म्हणजे विष्णूचा एक उश्वास, आणि दुसरं आयुष्य श्वास, दॅट इज विष्णू. आणि म्हणून मी आवर्जून सांगतो, आणि ही जी ट्रिनिटी आहे, कारण साष्टांग दंडवत ब्रह्मा विष्णू महेश. ब्रह्मा म्हणजे इनिशिएशन फॅक्टर आहे. दहावी झोपाळा मी शिकलो, झाडा झोपाळा लावलाय तर बसायचं, पायाने मागे पुढे करत, वन्स आय पुट मायसेल्फ इन मोशन, फिरायला लागलो, पुन्हा पाय जमिनीला लावत नाही, फक्त असं असं करून पुढे जातो. त्याला सेंट्रीपेटल सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणतात. अजून पुढे गेलो फिजिक्समध्ये, तर सेंट्रीफ्युगल विष्णूकडे जातं, सेंट्रीफ्युगल शिवाकडे जातं. अमेझिंग फिजिक्सला मानवरूप दिलेला प्रकार आहे. तर आपण ब्रह्मा विष्णू महेश असे म्हणतो. आता साधा मुद्दा विचारला की आता नवीन पुणे मुंबई रस्ता छान झाला वगैरे वगैरे म्हणतात. मी सुद्धा विचारतो झाला नाही झालं, आपण मुंबईला जायचंय, पुणे मुंबई किती अंतर आहे हो? तर कळत नकळत मी म्हणतो 3 तास, आजकाल लवकर जातो. आय से येस. मी पक्का पहिलं गावडे सरांचा विद्यार्थी आहे, प्राऊड टू बी विंदावे गरवारे. मला विचारलं असतं किती अंतर आहे, आणि म्हणलं असतं 3 तास. का फटखंड बसले असते की अंतर शुड बी इन किलोमीटर्स. पण मी अंतर आणि वेळ, आपण टाइम आणि स्पेस इतकी वाट लावून टाकली. पण म्हणलं ना की सिर्फ ऐसा असे रोज महसूस करो दुष्क्या. हा जो प्रकार झालेला आहे समथिंग डिफरंट. आणि हे युग दाखवली का तुम्हाला वाव साठी नाही. पूर्वजांना मी सांगून ते भारी होते, काही फरक पडत नाही. आता लक्षात ठेवा, ही युग 432 4 3 2 1 चे गणित दिसतात कुठे? आपल्या अंकोरवाटला. तिथून आपण चालू करतो प्रवास. आता अंकोरवाट दाखवलं तुम्हाला, एरियल व्ह्यूवरचा अंकोरवाटचा कंबोडियाचा विष्णू मंदिर. एकदम मागपासून चालू करतो, पाणी 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 मध्ये देऊळ येते. स्टार्टिंग पासून आज जाताना 432 त्यांनी युनिट केले, त्याला फॅट असं म्हणतात. तिथपासून आजपर्यंत 432 गुणिले 4, पुढे जा 432 गुणिले 3, पुढे जा 432 गुणिले 2, आणि सगळ्यात शेवटी आहे 432. डिटेलमध्ये त्यांनी गोष्टी केलेल्या आहेत. आणि कसं आहे, असं 1 BHK नाही आहे, 494 एकरमध्ये देऊळ येते. म्हणजे आपण कंबोडिया फिरलेलो आहोत. कंबोडियामध्ये सगळ्यात छोटं देऊळ 93 एकर मधलं आहे. म्हणून मोठं विठ्ठल आबोबा सगळे विषय आपले पसरून पडतात. पण दॅट इज व्हॉट इज कंबोडिया. आणि हे मला आवडून सांगावं असं वाटतं. आता तुम्हाला कोट करतोय पुन्हा शतपथ ब्राह्मण शुक्लज्योतिषाचा प्रकार जातो वेदा काळातला. तुम्हाला सूर्य दाखवायचा आहे, सूर्य विष्णू म्हणून. उत्तरायण दक्षिणायन हे 1:1 नाही. म्हणून कोणाला थोडं मागे पडतं का, उत्तर नाकारता येत नाही. तर अंतर हॅज टू बी, रेशो शुड बी 14:15. फुल गणित आहे ते शतपथ ब्राह्मणातलं. 14:15 तो विष्णू मध्ये नाही आहे, तरी बाजूला ठेवलाय मागे. कारण का, उत्तरायण दक्षिणायन जर पाहिलं तर उत्तरायण दक्षिणायन कधीही सेम नसतं. एक असतं 189 दिवसांचं, आणि दुसरं असतं 176.4. अशी बेरीज 365.4 आहे. तर कितीही आपण ते 28 29 28 29 केलं, 30 31 30 31 अधिक महिने आणले, तरी प्रत्येक वर्षी आपण 0.018 दिवस मागे पडतो. ते 100 वर्षांनी आपण 11 दिवस मागे पडतोय, 11 तास मागे पडतोय. तास ही फॅक्ट आहे. पण जस्ट टू निगेट दॅट, त्यांनी कंबोडियामध्ये अंतर ठेवले 14:15 आणि त्या सक्सेसफुली डन इट. तर ही गणितं कशी होती, कोण शिकवत होतं, काय होतं, हे होते वेगळे. इथे वेळ नको घालवायला. कारण असे प्रत्येक देवळातल्या गोष्टी वेगळ्या सापडणार आपल्याला. कॉस्मॉलॉजी आहेच सगळीकडे, त्याशिवाय नाहीच. देऊळ हे देव हा प्रकार फार नंतरचा आहे. देऊळ सिम्बॉल काय कळलं की मजा येते खूप. म्हणून मंदिर काय, तर माझं मंदिर सगळ्याचं एकत्र आलेला प्रकार आहे. त्या तत्वज्ञान आहे, मौखिक परंपरा आहे, विज्ञान आहे, रूढी आहेत, रिच्युअल्स आहेत. कारण मंदिर आलं की लोक येणार. समोर ईश्वर असेल
कारण आपण म्हणतो ना की जो जे मानशील तो ते लावो, हे म्हटलं गेलं. कोणी आम्ही वाटेल तसं वागूया का? कारण माऊली म्हटले जो जे मानशील तो ते लावो. आपण रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट काही बोलतो. 17व्या शतकात रामदासांनी काय म्हणले, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील दयाचे. पुढचं वाक्य महत्वाचं आहे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. ते भगवंत देव असं जे काय व्रत नियम तुम्ही पाळता चायला ते करा. तसं असेल तर आता जो जे मानशील तो ते लावो प्राणी ज्याचा प्रकार होतो. त्याच्यामुळे रूढी परंपरा सगळं एकत्र आहे. ईश्वर असेल तर आपण भीतीपोटी तरी छान वागतो. कितीही मोठे असलात, छोटे तरुण आहेस, आमचं वय झालं तरी सुद्धा सिग्नलला जर पोलीस असेल तर ऐकतोस की नाही तू, सिग्नलला पोलीस नसेल तर पळतो. आपण प्राऊड इंडियन्स होतो, इश्यू नाही. पण समोर कोणतरी आहे, मग त्याला चित्रगुप्त म्हणलंय किंवा स्वर्गधारक म्हटलं असेल तर कोड ऑफ कंडक्ट सगळे आपण दिलेले असतात. डिफरंट इश्यू, पण मंदिर इज समथिंग डिफरंट. आणि शेवटाकडे यायचं मला काय वाटतं, जर तुम्ही आमच्या या देवाची पूजा करत असाल तर तुम्हाला इंडॉलॉजी करायची गरज नाही. मूर्तिशास्त्रातलं म्हणतोय, तुम्हाला देव कळला, याची पूजा का करतात? मला दादा प्रश्न आहे. म्हणजे आपण त्या देवाकडे आई असं जातो, भूक लागली, भूक लागली, आई मला थंडी वाजते, आई मला काय काहीतरी मागायला जातो की नाही. हा देव कसा ना, म्हणजे आपण कळत न कळत पूजा करतो. याची पण गंमत पाहिली. असं सांगतो का हा गेला देवा मला हे दे ना, हो रे मी आहे, काही येतच नाही वरदान बिरदान, संबंध नाही म्हणून सांगतो तो विठ्ठल. दुसरं बघा, बाप्पा कोणी मारते बघा, कट्यार नाही, तलवार नाही, काही नाही हातात त्याच्या चक्र बिकलं, अय्यो. मग दुसरं मी जातो त्यांच्याकडे परत की मला सत्संगाला घेऊन जा, मोक्षाची माळ तरी दे. नाही म्हणतो, आगे चलो आगे चलो, अय्यो. आणि सगळ्यात शेवटचं बघितलं, बाप्पा काहीतरी पाहिजे मला, अभय दे, वरद दे, तिरुपती सर काहीतरी कर. हे साहेब काहीही हमी देत नाही, तुला भरभरून देत नाही, संरक्षण देत नाही, मोक्षाकडे घेऊन जात नाही, किंवा हे घे रे हे पण नाही. पण तरी तो मला आवडतो, म्हणून या एकुलत्या एक देवाला आपण आई म्हणून हाक मारतो. इथे मी अजिबात माऊली काय येते, इथे मी अजिबात मावशी आत्या काकूच्या विरुद्ध बोलत नाहीये. पण जे आपण जातो ना, ए मावशी, मावशी म्हणते काय पाहिजे बाळा, सांगायला का तिला, आई आई झालं माकड घरी येऊन बस, संपतो विषय. आईला सांगायला लागत नाही बरं का काय झालं, ही फॅक्ट आहे. पण माऊली हा प्रकार आहे हा. पण ह्याचं देवाचं करणं मला क्या बात, समथिंग विठ्ठल. विठ्ठल म्हणजे काय, याच्यावर देगलूरकर सरांचा अभ्यास आहे, तेंडुलकर मास्तरचा आहे, तो इश्यूच नाही. मला अतिशय आवडता विषय का, मी जरा आळंदी आणि दत्त दोन्ही एका करण्याचा प्रयत्न करत असतो, याच्यावरती बोलणं वेगळा विषय आहे. पण आमचे आवडते विषय आहेत हे सगळे. ती मूर्ती काय, सिम्बॉल काय, समथिंग डिफरंट. पण हे लक्षात ठेवलं. आणि काय सांगतो, बोलताना आमचे रेफरन्सेस आहेत, रेफरन्स शिवाय काही नाही. मी रंगमंचावर सुद्धा तिकीटेड शो सुद्धा करतो ना, म्हणजे खडूसपणाचा कळस असतो आमचा. कोणीतरी म्हटलेच आहे असं नसतं, ते कोणीतरी हे माहितीच पाहिजे, नाहीतर काही नसतं म्हणायचं. हा माझा प्रकार, रेफरन्स शिवाय बोलणं नाही. आता असे मग अशी ओळख करून त्याला सांगितलं की प्राऊड टू बी, म्हणजे आपला दवाखाना पुण्यात, आम्ही डेंटिस्ट सगळे वडील, पण आम्ही शगुनच्या वर दवाखान्याचा वडिलांचा 66 सालापासून बाप तिथे बसला होता, 66 पासून. आणि आमच्या घरात तोच मुद्दा आहे, टाळ्या घेणं झालं. ज्या दिवशी लताबाईंबरोबर काम झालं माझं, लता दिदींबरोबर कवी म्हणून माच केला होता मी प्रचंड. वडिलांनी रुपालीमध्ये बोलवलं, बापाबरोबर रुपाली चहा वेगळा मुद्दा असतो. जोशी हॉस्पिटलचा ग्रुप सगळा जुना मोठी काय HVS सध्याचे साहेब. मला वडील तोंडावर म्हणले, रुपाली जाताना मठात जायचं, मी वासुदेव निवास गुळवणी महाराज. घरी गेल्यावर आई माझी निर्मला आई दृष्ट काढेल, उद्यापासून लता दिदी हे नाव परत नाही आलं पाहिजे. म्हणून दादा हे काय व्हॉट्स दिस असं विचारलं असेल काहीतरी. मला एक पटलं, म्हणजे तुम्हाला कळेल कुठला स्कूल ऑफ थॉट आम्ही खडूस फॉलो करतो. ते म्हणले, दिदींना तुझी कविता आवडली, तू नाही आवडलास, पण कविता सुदृढ ठेवा. आय डू कम फ्रॉम दॅट स्कूल ऑफ थॉट, नो डाऊट त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे रेफरन्स शिवाय नाही, कितीही जरी झालं तरी मी प्रयत्न करतोच, वर्षाला 2 तरी माझे शोध निबंध इथे असलेच पाहिजे. पण आपण सगळं त्याच्यामध्ये दणकून मार खातो. माझ्या आई ऑर्गॅनिक केमिस्ट आहे, आईचा आई 2 पेटंट आहेत, मेडिसिनल प्लांटवर खूप काम आहे माझ्या आईचं, हिस्ट्री कॉलेजमध्ये होती. तर आमच्या रिसर्च जरा प्रकार आहे. आणि मग देऊळ बघताना देव दिसतो का, तर देव दिसणाऱ्यालाच देव असं म्हणतात. दिवधातू येतो चमचमणारा. तुम्ही तुमचं बघायचं, ईश्वर सापडतो का, मला ईश्वर सापडतो. एक तर ह्याच्याशिवाय जगूच शकत नाही. सगळं जगणं माझं जे ते माऊलींसाठी असतं. उत्सुक आम्ही आळंदीला पडील असतो. आळंदी असेल, देगलूरकर गुरुजी असतात, मास्तर आहे माझ्याबरोबर कायम.
मला कोणी म्हणतं मास्टरचं काम तुझ्या आयुष्यात एवढं काय आहे? म्हटलं इंदुरकर मास्टरनी इंडोलॉजी सोपी करून घराघरात आणली. मी जो रिसर्च केला होता MA करताना तो गुरुजींच्या अंडर केला, देगलूरकर सरांच्या अंडर केला होता. माझा रिसर्च होता की साहेबांनी माऊलींनी समाधीसाठी आळंदी का निवडलं. 1296 साली उल्लेख पण नाही आळंदीचा, चोरांच्या आळंदीचा उल्लेख आहे, पण आपल्या आळंदीचा उल्लेख पण नाहीये सापडत ताम्रपटातनं. त्या काळात पैठण मोठे, नेवासे मोठे, देवगिरी मोठे, ब्रह्मगिरी त्र्यंबक मोठे आहे. असं असं चायला आळंदी कुठून आली? ते मी काम केलं, कारण गुरुजींशिवाय जगूच शकत नाही. समथिंग डिफरंट ते पुस्तक आहे पद्मगंधाचं, छान केलंय. आणि आयुष्यात आम्हाला मिळाले ते खूप खूप काय कविता म्हणून जगू शकलो, असे काही काय आशीर्वाद कायम मिळालेले आहे. दॅट इज डिफरंट. पण ईश्वर म्हणजे काय? हा पण ईश्वर असतो. कालिंजर नावाचा फोर्ट आहे खजुराहोजवळ, 45 फूट उंच भैरव आहे. अख्खा विंध्य कडाच कोर्टाचा आहे. काहीच्या काही प्रकरण येते ते 40-45 फूट कडा तोच कोरावा. क्या बात आहे. तो पण असतो माझा देव. आणि घराघरात भक्त संकटी पडता जेजून घेसी वरचे वरी हो, ही पण माझी देव असते. शेवटी दृष्टिकोन हा प्रत्येकाचा महत्वाचा असं मला कायम वाटतं. कारण आवर्जून सांगतो, व्यक्त होताना आवडतच, जिथे तिथे आवडतं ते बिनधास्त व्यक्त होतो, इकडे तिकडे बघत नाही. म्हणून जाऊ देवाची या गावा, घेऊ तेथेची विसावा, हा जरी असला प्रकार ते कायम सांगत आलो. कविता 4 वाक्य बोलत मी थांबतो. आणि उद्या 15 मिनिटात मला गप्पा मारायला आवडेल. आनंद भाटेनी गायलेली कविता आहे माझी. ती नोव्हेंबर महिन्यात मी इंदुरकर मास्टरना एक शो अर्पण करून चालू करतो, सगळ्यांना आमंत्रण देईन त्यावेळी. त्यात मी वेरूळचं वर्णन केलंय, पण इथे वापरतो. अदृश्याचे रूप वर्णितो अक्षर घन वेदांत. वेदांत म्हणजे उपनिषद. उपनिषद सांगत नाही बरं का, हे कोण ते कोण ते कोण, कन्सेप्ट सांगतात फक्त. अदृश्य, अदृश्याचे रूप वर्णितो अक्षर घन वेदांत. पुराणातुनी दिसते विश्व ब्रह्म युग कल्पांत. कोरुली गेला वेरुळातया गुह्य सांगुनी काही. त्रिभुवनी भुवनी पाहता तुझं ऐसे नाही. त्रिभुवनी भुवनी पाहता तुझं ऐसे नाही. थँक्यू.